ताई आपलं नाव आणि पत्ता सांगा. हा. माझं नाव आशा बंडू कारंडे. राहणार ठेवणार मुक्काम नंदुरबार महाराष्ट्र. महाराष्ट्र. आपण धन्वंतरीची ही औषधी कुठल्या आजारासाठी वापरत होता? मला असं बेचैन वाटायचं की मन नाही लागायचं. अच्छा. तुमचं नाव घ्या. तुम्ही ही जी धन्वंतरीची औषधी वापरत होतात याच्या आधी सर यांना कशा प्रकारचे त्रास होतात ते जरा सविस्तर सांगा. त्यांचं मन लागत नव्हतं. अच्छा. मने जेवढे विचार यायचे. ओके. बरोबर. सुसायडचे विचार यायचे. हो, म्हणजे मानसिक प्रॉब्लेम होते. मग अशा आजारासाठी तुम्ही कुठं काही ट्रीटमेंट वगैरे घेतली असते? हा आजार 2008 पासून होता. ओके. 10 वर्ष झाले गोष्टीला. बरोबर. डोळ्याचे डॉक्टर आहेत. अच्छा. मनोरुग्ण त्यांच्याकडे 10 वर्ष ट्रीटमेंट घेतली. हो का? त्या औषध चालूच होते कंटिन्यू. बरोबर. म्हणजे 2 टाईम ती औषधं घेतल्याशिवाय झोप लागत नव्हती. म्हणजे झोप लागतच नव्हती त्या औषध? ती घ्यावाच लागायची असं. अच्छा. कसं व्यसनासारखं होऊन गेलं, सवय होऊन गेली होते. घेतले तर बरं वाटायचं, वाटायचंच नाही. मग ह्या औषधी घेतल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव आले? तर असंच औषध सुरू केले. हो. आणि त्या औषधात जास्त परिणाम झाला की जवळजवळ पहिले जे औषध ते बिलकुल बंद झाले आणि तो आजार जवळजवळ नाही झाला समजून घ्या. बरोबर. आणि रात्री जी झोप लागत नव्हती तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. सगळं मनात विचार येत नाही. बरोबर. मन लागतं कामामध्ये. सगळं स्वास्थ्य व्यवस्थित होऊन गेलं. मग तुम्ही हे जे आता 10 वर्षापासून ट्रीटमेंट करत होतात त्यामध्ये तुमचा खर्च पण बराच झाला असेल? खर्च जवळजवळ 4-5 लाख रुपये. 4-5 लाखापर्यंत खर्च येऊन सुद्धा तुम्हाला तसे रिझल्ट भेटत नव्हते? रिझल्ट भेटले तिथं, पण पाहिजे तसे नव्हते भेटले. ते गोळ्या चालू ठेवावं लागतं. मग तुम्ही आता धन्वंतरीची कुठली औषधी आता वापरत होता ताई? दाखवा बरं. इम्युरिच. अजून डिटॉक्सिफाय. अजून आणि हे न्यूरोरिच. बरोबर. 3 औषध वापरले. तर तुम्ही हे किती दिवसापासून आता याचं सेवन करतायत? 4 महिने झाले. 4 महिने झाले. आणि या 4 महिन्यात तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आला? बरोबर. म्हणजे तुम्हाला झोप लागणं, नंतर तुमचे जे बेचैनपणा होता तो आता दूर झाला? बरोबर. म्हणजे तुमचा धन्वंतरीवर पूर्ण विश्वासच आहे. मग तुमच्यासारखे आणखी काही पेशंट असतात, इतर आजारपण आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? आमचा सल्ला आहे की त्यांनी ना या औषधांचा जास्त वापर करा हवा. कारण की अनुभव घेतला पाहिजे. अनुभव घेतल्याशिवाय कुठला परिणाम होत जाणार. बरोबर. तर आपण मोठमोठ्या दवाखान्यात जातो. हो. तिथं डॉक्टरांनी सांगितलं हे घ्या ते घ्या, आपण डोळे लावून घेऊन टाकतो. बरोबर. पण असं सांगितलं विश्वास बसत नाही. पण विश्वास ठेवला पाहिजे. हे आयुर्वेदिक आहे. माझा बसत होता, विश्वास बसत नव्हता. बरोबर. पण पेशंटने विश्वास दाखवला. बरोबर. जोर दाखवला की नाही या औषधाला घेऊन बरोबर. मी केतन पटेल. मी तुम्हाला सजेस्ट केलं आणि तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवून तुम्ही ही औषधे घेतली आणि याचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आहे. तर असे काही आणखी पेशंट असतील त्यांनी पण हे वापरावं असं तुमचं वैयक्तिक मत. साईड इफेक्ट बिलकुल नाही ना? बरोबर. ठीक आहे सर. धन्यवाद.